मुला मुलात प्रत्येक व्यक्तीत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे धगधगत आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणताही मुलगा जन्माला येतो, कोणताही व्यक्ती जन्माला येतो, त्याच्यामध्ये शिवरायांचे विचार हे जन्माला येतात। असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवशाही, यावरच आधारलेली लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती आणि ती लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपात आज आपल्या समोर आणलेली आहे। आपल्या सर्वांना माहीतच आहे की जेव्हा शहाजीराजे भोसले यांना आदिलशाहीकडून वतनदारी मिळाली होती, तेव्हा त्यांना दोन वतनदारी मिळालेली होती, एक कर्नाटकची आणि एक पुण्याची। तेव्हा त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे यांना घेऊन ते कर्नाटकच्या जहागीरदारीमध्ये थांबले होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांना पुण्याची जहागीरदारी दिली होती आणि जहागीरदारी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातामध्ये भगवा झेंडा दिला होता आणि शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं की हा भगवा ध्वज फक्त हिंदुत्वाचा नाही तर समतेचा आहे। ह्या राज्यावर जी जुलूमशाही चालू आहे त्याला नष्ट करण्याचा हा भगवा ध्वज आहे आणि हा भगवा ध्वज घेऊनच तू राज्य निर्माण कर आणि असं राज्य निर्माण कर की जे जनतेचं राज्य असलं पाहिजे, जे स्वराज्य असलं पाहिजे। तीच आठवण घेऊन आणि तेच वचन घेऊन शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना पुण्याकडे पाठवलं। पुण्याकडे जेव्हा शिवाजी महाराज आले तेव्हा त्यांचा स्वभाव म्हणजे आपण एखादं 12वी करतो, इंजिनिअरिंग करतो आणि नंतर ठरवतो की आपल्याला काय करायचं, डॉक्टर, इंजिनियर, वकील। परंतु शिवाजी महाराज हे असं उदाहरण आहे की त्यांचा जन्म होण्या अगोदरच ठरलेलं होतं की हे काय करणार आहे। त्यांच्यामध्ये ते संस्कार जन्माआधीच रुजले होते। त्याच्यामुळे जेव्हा ते पुण्याला आले तेव्हा सांगण्याची काही गरजच नाही की ते प्रत्येक सामान्य व्यक्तीसोबत खेळत होते, बागडत होते, फिरत होते आणि शहाजीराजांचा मुलगा शिवाजी महाराज हे काय करतो, काय उचापती करत नाही का, यावर आदिलशाहीचं लक्ष होतं। तेव्हा आदिलशाहीकडे खबरा जात होत्या की एवढ्या मोठ्या जहागीरदाराचा मुलगा शिवाजी हा सर्वसामान्य मुलांसोबत खेळतो आहे, बागडतो आहे। आदिलशाहीला विश्वासच बसत नव्हता की हे असं कसं होऊ शकते। पण त्यांना काय माहित की हा सामान्य मुलांसोबत खेळणारा बाल शिवाजी पुढे चालून मोठा असामान्य इतिहास घडवणार आहे। शिवाजी महाराजांनी प्रत्येक 18 पगड जातीच्या लोकांना लोहार, साडी, माडी, कुणबी सर्व जातींना एकत्र करून त्यांना एकच जात बनवलं, ती म्हणजे मावळा। आणि तेच विचार आपण आज घेऊन चालत आहे। शिवाजी महाराज जरी आपल्यामध्ये नंतर राहिले नाही तरी त्यांचे विचार हे इतके प्रबळ होते की त्यानंतर मराठीशाहीचा उदय असा झाला की आपण म्हणतो की अटकेपार झेंडे। अटक हे अफगाणिस्तानमध्ये एक ठिकाण आहे, तिथे मराठ्यांची सत्ता तिथपर्यंत पोहोचली होती आणि आज सुद्धा शिवाजी महाराजांचे विचार आपल्यामध्ये ज्वलंत प्रबळ आहे। तरी छत्रपती शिवाजी महाराज की जय।